जतमधील उमराणीत शासकीय जागा सत्ताधाऱ्यांकडून हडपण्याचा प्रकार घडत आहे। शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी यांच्याकडे अशी तक्रार दाखल केली आहे। चौकशी करून तातडीनं अतिक्रमण हटवावं अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। तसं निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आलंय। गावातील प्रमुख चौक वन विभाग ग्रामपंचायतीच्या जागेवर गावातील गावगुंडांच्या मदतीनं झालेल्या अतिक्रमणाला गाव कामगार तलाठी आणि ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमत करून आर्थिक आमिषापोटी पाठीशी घालतायत। त्यामुळे ग्रामपंचायत हक्कांच्या जागांना मुकणार आहे। पुढे येऊ घातलेल्या निवडणूक डोळ्यांसमोर ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाच्या समर्थकांना खिरापत वाटल्यासारख्या शासकीय जागा वाटण्याचा सपाटा सत्ताधारी मंडळींनी लावला आहे। तो थांबवावा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशाराही देण्यात आला। यावेळी दुंडाप्पा बिरादार, राजेंद्र खांडेकर, सिद्धबा खांडेकर उपस्थित होते। राहणार उमराणी गावातील ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जागा ही गाव पुढाऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक मतदारांना व पैसे घेऊन जागा वाटप केलेल्या आहेत आणि अतिक्रमण जास्त झालेलं आहे। व्यायामशाळा म्हणा, शाळेच्या आजूबाजूला म्हणा अतिक्रमण जास्त वाढलेलं आहे। गरिबांना कोणाला जागा पाहिजे त्यांना जागा भेटलेली नाही। मागणी गरिबांनी कोण केलं तर पैशाची मागणी करत आहेत। इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यांचा हे पुढाकार चाललेला आहे। ते त्वरित थांबावे, नाही थांबल्यास आम्ही आंदोलन करण्यास तयार आहे। संगणनाथ जत तालुका अध्यक्ष राहणार उमराणी या उमराणी गावच्या ग्रामपंचायतीच्या कारभार इलेक्शन समोर ठेवून सत्ताधारी पक्षाने स्वतःच्या गटातल्या लोकांना जागा वाटप केलेली आहे। विरोधकांनी जर जागा मागणी केली तर त्यांना जागा दिलेली नाही आणि शाळेच्या अवतीभोवती सगळं जागा वाटप करून त्यांनी रिकामं झालेलं आहे आणि शासनाच्या सार्वजनिक कामासाठी जाणारी जागा शिल्लक ठेवलेली नाही आणि ती जागा उपलब्ध करून ठेवण्यासाठी साहेबांना मी पत्र दिलेले आहे। कलेक्टर साहेबांना, प्रांत साहेबांना, तहसीलदार साहेबांना, बीडी साहेबांना दिलेले आहे। त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे। कारवाई नाही झालं तर शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही आंदोलन छेडण्यास तयार आहोत।